जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कशी झाली भाजपा विरुद्ध महाआघाडी? सोपल आणि राऊत या दोन नेत्यांनी कसे फुंकले प्रचाराचे रणशिंग? काय म्हणाले सोपल? पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, शैक्षणिक विकास, सांस्कृतिक विकास, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कल्पनेतला विकास म्हणजे समाज चहूअंगानं फुलला पाहिजे. तो घेऊन आम्ही गेली कित्येक वर्ष पदावर असून नसू काम करत आहे. 4 बिल्डिंग उभा केल्या मी म्हणजे विकास केला नाही, तर 4 चांगली माणसं उभं केली की जे परत 400 करतील अशी माणसं मी उभा केली, बळकट केली, वेगवेगळ्या माध्यमातून केली. आणि काय म्हणाले राऊत? पोराला बाजूला काढलं, भावाला बाजूला काढलं. शेवटी कॉप्ट मध्ये घेताना मला अख्खी पार्टी माझ्या अंगावरती आहे. तुम्ही असलं कसलं काहीतरी करायला लागला म्हणले. असं का करायला लागला म्हणले भाऊ तुम्ही? मग तुम्ही आमच्यावर नाराज आहे असं आम्ही समजत. म्हणून मी सगळ्यांच्या दबावापोटी, नाहीतर तिथं सुद्धा नानाला मी कॉप्ट मध्ये सुद्धा घेणार नव्हतो मित्र. शेवट सगळ्यांचा इतका दबाव आला की पार्टी सांभाळण्याकरता विरोधक त्या ठिकाणी नाटकं करतील, त्या पार्टी सांभाळण्याकरता नानाला तिथं आतमध्ये पाठवा म्हणून सगळ्यांच्या इतकं मला बर्डन. पत्रकार सगळ्यांचे मेसेज, पत्रकारांचे सुद्धा मला मेसेज आले, तुमचे सगळ्यांचे मेसेज आले, भाऊ तसं करू नका. आणि त्यावेळेस तो निर्णय मी अचानक निर्णय शेवटच्या काही तास 2 तासामध्ये निर्णय तुम्हाला सांगतो दिला. नाहीतर मी 4 माझे सहकारी होते, 6.25 वर्ष सगळ्याला करणार होतो. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पुन्हा एकदा होते आहे संघर्षमय आणि रंगतदार. राऊत यांनी केले भाजपाचे उमेदवार घोषित, पण सोपल उमेदवार जाहीर करायला का लावतायत वेळ? महाआघाडीत उमेदवारांसाठी स्पर्धा वाढली आहे का? का ही आहे सोपल यांची राजकीय रणनीती? राज्यातला महाआघाडीचा अभूतपूर्व प्रयोग यशस्वी होणार का? तालुक्याच्या राजकारणाला महाआघाडी नवी दिशा देणार का? 2 सत्ता केंद्रांवरील विजयामुळे राऊतांचा आत्मविश्वास वाढलाय का? सोपलांची विरोधकांवर आक्रमक टीका, त्यांनी केली विरोधकांच्या संयमाची चेष्टा आणि थट्टा, तर राऊतांचा विरोधकांवर थेट टीका टाळण्यावर भर. सोपल यांच्याकडून केलेल्या विकास कामांची उजळणी, तर राऊतांनी पुन्हा एकदा वाचला आगामी विकासनाम्याचा पाढा. सोपल यांच्या पाठीशी 2 उपमुख्यमंत्री, तर राऊतांच्या पाठीशी मुख्यमंत्री. नगरपालिका बाजार समितीमधील पराभवाचा सोपल काढणार का वचपा? 3रा विजय मिळवून राऊत पंचायत समितीवर 5व्यांदा सत्ता कायम ठेवणार का? बार्शीत सोपलांसाठी होणार कोणाची सभा, तर राऊतांसाठी कोणते मंत्री बार्शीत येणार? 1 मशाल, 2 बाण आणि 3 घड्याळ विरुद्ध भाजपाचे सर्वत्र कमळ कमळ कमळ. 27 तारखेला फुटणार प्रचाराचा खरा बॉम्ब. नगरपालिका बाजार समितीप्रमाणे शांत भाषणे की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार याची उत्सुकता. संतोष निंबाळकरांच्या विरोधात मकरंद निंबाळकर माघार घेणार की लढणार? वैद्य विरुद्ध वैद्य, विधाते विरुद्ध डोके, काळे विरुद्ध काळे, अडसूळ विरुद्ध बोधले, काकडे विरुद्ध डोईफोडे अशा लढती गाजणार. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. कसा झाला राऊतांचा मेळावा आणि काय म्हणाले राऊत? महायुतीमधले घटक पक्ष विरोधकांनी सोबत घेतले असले तरीसुद्धा या कपट नीतीला बळी न पडता नगरपालिका बाजार समितीच्या निवडणुकांप्रमाणेच झटून प्रचार करत कार्यकर्त्यांनी इतिहास घडवावा असे आवाहन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. राज लॉन्सवर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, ज्येष्ठ नेते अरुण कापसे, संतोष निंबाळकर, माजी नगरसेवक प्रशांत कथले, सुधीर बारबोले, माजी सभापती अनिल डिसले, ॲडव्होकेट अनिल पाटील, बाबासाहेब कापसे, माजी नगरसेवक रावसाहेब मनगिरे आदी उपस्थित होते.
यावेळी राऊत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारांची यादी घोषित केली. या यादीमध्ये जिल्हा परिषद गटांसाठी उपळाईतून दीपक वैद्य, पांगरीतून रेश्मा डोके, पानगावमधून नंदकुमार काळे, उपळेदुमाला भारती दराडे, मालवंडी सुजाता डोईफोडे, शेळगाव सोनाली बोधले यांचा समावेश आहे. तसेच पंचायत समिती गणांसाठी उपळाई मीनाक्षी रोंगे, आगळगाव सुरेखा मुंढे, पांगरी शरद बसवंत, कारी किरण घुले, उपळेदुमाला ऐश्वर्या महानवर, गौडगाव संजय भड, बावी राजेंद्र सुरवसे, पानगाव भीमा गव्हाणे, मालवंडी विमल काटे, सासुरे संतोष निंबाळकर, मानेगाव जयमाला जाधव यांना स्थान देण्यात आले आहे. यावेळी राऊत म्हणाले, महायुतीच्या घटक पक्षातील कोणत्याही नेत्यावर टीका करायची नाही हे पथ्य कार्यकर्त्यांनी पाळावे. विरोधकांनी वापरलेल्या नीतीचा कोणताही फायदा होणार नाही. या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे. मी शिवचरित्रातील रणनीती वापरत आहे. माझ्या घरातील कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. पालिकेत केवळ सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच नाना राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले. मात्र यापुढे माझ्या घरातील कोणालाही उमेदवारी नसेल. तालुक्याचा विकास करायचा आहे. उपसा सिंचन योजना मार्गी लावायची आहे. 3 औद्योगिक वसाहती तालुक्यात काढायच्या आहेत. सर्वच उमेदवार तुलामोलाचे होते. मात्र सर्वांचा विचार करूनच उमेदवाऱ्या दिल्या आहेत. कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, जाहीर चर्चा करू नये. तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय असून मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत. मला राजकारणात जनतेचे भले करायचे आहे. त्यामुळे या निवडणुकीचे महत्त्व ओळखून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व मतदारसंघाची जबाबदारी विजय राऊत, रणवीर राऊत, अमृत राऊत, महावीर कदम, मंदार कुलकर्णी या गटप्रमुखांकडे सोपवले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कसा झाला सोपलांचा मेळावा? काय म्हणाले सोपल साहेब? स्थानिक विरोधकांनी सत्तेच्या माध्यमातून जनतेची अडवणूक करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्या प्रवृत्तीला विरोध म्हणून राज्य शासनातील घटक पक्षांशी जवळीक साधून महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार दिलीप सोपल यांनी समर्थकांच्या मेळाव्यात जाहीर केले. यावेळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, पालिका गटनेते नागेश अक्कलकोटे, ॲडव्होकेट विकास जाधव, वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, नंदकुमार काशीत, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, माजी उपनगराध्यक्ष नूतन नगरसेवक कृष्णराज बारबोले आदी उपस्थित होते. यावेळी आमदार सोपल साहेब म्हणाले, बार्शी तालुक्यात गेल्या 40 वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून अनेक विकास कामे केली आहेत. लघु मध्यम प्रकल्पांपासून पाझर तलावांपर्यंत आणि कोल्हापूर बंधाऱ्यापासून वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनांपर्यंत अनेक कामे केली आहेत. पण विरोधकांना खोटा प्रचार करायची सवय लागली आहे. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची आणि जनतेची अडवणूक होऊ लागल्यामुळे महाआघाडीची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहेत. यापुढे कोणतीही विकास कामे थांबणार नाहीत. विरोधकांवर टीका करताना आमदार सोपल यांनी नगरपालिका आणि बाजार समितीच्या निवडणुकीत मिळालेले तांत्रिक विजय हे निवडणुकीतील गैरप्रकारांमुळेच मिळालेले आहेत. जनतेची दिशाभूल करून निर्माण केलेले राजकारण टिकत नसते. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून तालुक्यात चहूबाजूने विकास केला आहे. अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले आहे. अनेक उद्योजक निर्माण केले आहेत. अनेक कार्यकर्त्यांना चांगली पदे दिली आहेत. मी माणसे मोठी केली, पण स्वतः मोठे होण्याचे स्वप्न कधीही पाहिले नाही. त्यामुळे विरोधकांची संयमाची भाषा खोटी आहे. 4000 कोटींचा विकास निधी खोटा आहे. या विकास निधींचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले यांनी यापुढच्या राजकारणात जशास तशा पद्धतीने वागणार आहोत. विरोधकांबरोबर कायम संघर्ष सुरू राहील. 2 उपमुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे भविष्यात कार्यकर्त्यांची कामे होतील, प्रशासनाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी वैराग भागातील अनेक महत्त्वाच्या योजना आमदार सोपल यांनी मार्गी लावल्या आहेत. कोणतेही काम मार्गी लावण्याचे कौशल्य सोपल यांच्याजवळ आहे.
त्यामुळे वैराग भाग सोपल यांच्या पाठीशी राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना नागेश अक्कलकोटे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आमदार सोपल यांनी आपल्या राज्याच्या राजकारणातला प्रभाव दाखवून दिला आहे असे उद्गार काढले. या मेळाव्यात राजकुमार पुजारी, दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब पवार, सुशांत चव्हाण, किरण देशमुख आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला काय वाटते? राजाभाऊंच्या देवाभाऊंचं कमळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फुलेल का? सोपल साहेबांनी केलेला राज्यातला अभूतपूर्व प्रयोगाचं समीकरण जुळेल का? तुमच्या प्रतिक्रिया माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.